आता पुढची एक महत्त्वाची बातमी 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना मोठा दिलासा मिळाला। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द करण्यात आला। कोर्टाच्या निकालामुळे आरोपींची बॉम्बस्फोट प्रकरणातून आता मुक्तता झाली। 2006च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला होता। 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना आता मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश आता मुंबई हायकोर्टाने रद्द केला। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, कोर्टाने यावेळी नेमकं काय म्हटलंय? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की 2006 साली नाशिकच्या मालेगाव या ठिकाणी जो बॉम्बलास्ट झाला होता, ज्यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला होता, त्या प्रकरणात आज मुंबई हायकोर्टामध्ये जे आहे ते सुनावणी होती। याच्यामध्ये जे 4 आरोपी होते, लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी, मनोहर नरवारिया, या सर्वांना जे आहे ते हायकोर्टाने पुरावे कमी असल्यामुळे जे आहे, म्हणजे पुरेसे पुरावे नसल्यामुळे जे आहेत यांची निर्दोष म्हणून मुक्तता केलेली आहे। त्यामुळे आज नाशिक मालेगाव कोर्टाने जे काही निकाल दिलेला आहे, मुंबई हायकोर्टाने जो नाशिक बॉम्बलास्ट प्रकरणात जो काही निकाल दिलेला आहे त्याच्यामधला हा सगळ्यात मोठा निकाल म्हणावा लागेल, कारण यापूर्वी पण जे आहेत ते काही जणांना निर्दोष मुक्तता केली होती। या प्रकरणासाठी जी आहे ती स्पेशल SIT सुद्धा नेमण्यात आलेली होती। 2006 सालापासून ते जवळपास 2022 पर्यंत जे आहे या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सखोल चौकशी करण्यात आलेली होती। मात्र पुराव्या अभावी जे आहे ते अनेक जणांची निर्दोष म्हणून मुक्तता करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया यांची मुंबई हायकोर्टाने जे आहे ती निर्दोष म्हणून मुक्तता केलेली आहे। मुंबई हायकोर्टाकडनं जे आहे ते आरोपींवरती दोषारोप निश्चित करण्याचा आदेश जो होता तो रद्द करण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये 37 जणांचा मृत्यू झालेला होता। हा खूप मोठा बॉम्बलास्ट झालेला होता। त्याच्यानंतर जे आहे तिकडे दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र तपासाअंती ज्यांच्यावरती आरोप केले होते त्यांच्या विरोधात जास्त काही सापडलं नसल्यामुळे जे आहे यामध्ये कोर्टाला जे आहे त्यांना ज्या 37 जणांचा मृत्यू झाला त्यानंतर ही केस खूप दिवस चालली। मात्र याच्यामध्ये ज्यांची आरोपी म्हणून नाव पुढे करण्यात आली होती त्यांना आता कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केलेली आहे। ज्योत्स्ना, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश आता मुंबई हायकोर्टाने रद्द केला, त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटामधल्या आरोपींना एक मोठा दिलासा आता मिळाला।